नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे। 14 एप्रिल आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी एका महामानवाचा जन्म झाला, ज्यांचा जन्म अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये पालन पोषण होऊन मोठं होईपर्यंत अनेक संकटांना सामोरं जात झाला। पण आपल्या जीवनामधले एकही संकट आपल्याला अवजड होणार नाही याची पूर्तता त्यांनी करून ठेवलेली आहे, याची तजवीज त्यांनी करून ठेवलेली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला अत्यंत सुंदर, सहिष्णू आणि ज्याच्या अंगामध्ये लाल रक्त आहे अशा माणसाला सन्मान देणारी घटना दिलेली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। त्याचमुळे वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि त्यामध्ये असणारे अधिकार यांच्यावर त्यांनी लढा दिला। शिक्षण हा कोणा एकाचा अधिकार नाही, तो प्रत्येक जातीच्या, प्रत्येक वर्णाच्या, प्रत्येक तबक्याच्या माणसाला मिळाला पाहिजे, कारण जो शिक्षण ग्रहण करतो तो वाघिणीचं दूध प्राशन करत असतो, आणि जेव्हा तो वाघिणीचं दूध प्राशन करतो तेव्हा तो व्यवस्थेविषयी आवाज उचलण्यासाठी प्रगल्भ होत असतो, शक्तिशाली होत असतो। खरंच आहे, महामानवांचे विचार हे फार फार पुढचे होते, फार भविष्याचा वेध घेणारे होते। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जरी झाली असले तरी आजही त्यांनी लिहिलेला घटनेतला प्रत्येक शब्द आजही आपल्यासाठी योग्य वाटतो। आजच्या तारखेमध्ये, आजच्या दिवसामध्ये ही त्यांची योग्यता होती, ही त्यांची भविष्य वेधण्याची क्षमता होती। मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना माझं मन भरून येतं। त्यांच्याशिवाय ह्या देशातला सामान्य, अतिसामान्य, अति गरीब, वंचित माणूस सन्मान मिळवू शकला नसता। त्यासाठी मी विनम्र अभिवादन त्यांना करते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते।